उस्मानाबादेत मोह्यात 1,000 रुपयांच्या पोटी 22,000 फेडूनही तरुणाला मारहाण करणाऱ्या सावकार पप्पू मडकेच्या घरावर पोलीस आणि सहाय्यक निबंधकांनी छापा टाकला। यात 500हून अधिक जणांना व्याजाने पैसे दिल्याच्या नोंदी पोलिसांना सापडल्यात। आतापर्यंत 4 मोठ्या रजिस्टर वह्या, 5 बँक खाती आणि 4 चाकी गाड्या पोलिसांना आढळून आल्यात। कच्च्या नोंदीनुसार पप्पू मडकेने 500 लोकांना 60 लाख व्याजाने दिल्याचं समोर येत आहे। एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन कोर्टाने स्वतः ही कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर हे सगळं घबाड समोर आले। ही जी सावकारी ना, अवैध सावकारी बोकाळलेली, कोपरापासून डोपरापर्यंत सोलणार होते 10 एक वर्षापूर्वी, ती किती बोकाळलेली असावी। ते जे मोह्याचे सावकार आहेत ना, त्यांनी जे त्याच्या घरी जेव्हा ह्या एअर ऑफिसने आणि पोलिसांनी धाड टाकली, त्याचे सापडलेले चिठ्ठे आहेत। काय त्या नोंदी बघा, कुणाला किती रक्कम दिली। एक पिंट्या आहे, कोणीतरी त्याला 20,000 रुपये दिलेत। एक आफराय आहे, कोणीतरी त्याला 27,000 रुपये दिलेत। लग्नपत्रिकावरती म्हणजे ज्याचं लग्न होतं, हा प्रेक्षक आहे, त्याला 30,000 रुपये सावंत सराला दिलेत। हे एवढा ढीग आहे। कोणाला या सावकारानं किती पैसे दिले असतील त्याच्या नोंदीच्या। आणि हा असा ढीग आहे की या ढिगामध्ये व्यवहार पूर्ण झालेले किंवा आता AR साहेबांना ह्या ढिगात ज्यांच्यासाठी ते पैसे दिलेले होते त्याची नावं मिळत नाही। आणि गंमत हे AR आहेत पण पुढे त्यांनी काय मांडलंय बघा हे, की या सावकारांनी कोणाला किती पैसे दिले होते त्याचे ते असे एका कागदावरती चिठ्ठ्या बनवत आहेत। आणि त्या चिठ्ठ्यातनं आता हे बघा, कोणीतरी हे मधुकर कृष्णा बोरांडे यांना 17/5/2007 रोजी गुरुवारी 5,000 रुपये दिले। 600 रुपये रोज याप्रमाणे परतावा होता की काय? रोज काय सांगता? रोज तो व्याज, रोज व्याज घ्यायचा म्हणून दामदुप्पट। 100 रुपये जर दिले तर 200 रुपये तो दुसऱ्या दिवशी घ्यायचा, नाही तर मारायचा। असे त्या गावातली अशी काल आम्ही भेट दिली, त्यावेळी त्याच्या आई वडिलांना मयत झाला, त्याच्या आई वडिलांना असं सांगितलं की जर पैसे नाही दिले तर दुसऱ्या दिवशी मारायचं। जरा एखादी चिठ्ठी बघू बरं आता, एकच तुम्ही मला वाचून दाखवा। भारत बाबुराव क्षीरसागर यांना 27/9/2005 मंगळवार 10,000 दिले व एकने 1,500 जमा। तर काही ठिकाणी व्याजाच्या उल्लेख आहे। किती टक्क्याचं व्याज आहे? 15% रोज। बरं का, ऐकत आहे तुम्ही? 15% रोज या व्याजदराने या भादराने पैसे दिले। गळफास घेतील नाही तर काय करतील मला सांगा। म्हणजे तो जो तरुण आहे ना, त्या तरुणाच्या आई वडिलाच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर अनेकांना प्रश्न विचारले पाहिजे, हे इतकं भयंकर इतक्या दिवस कसं चालू होतं? किती वर्षापासून चालू होतं यार साहेब? 2001 पासून तर सापडलेला आहे। 2001 2016 आहे आता। 15 वर्ष चालू होतं काय? हा, 15 वर्ष। तुमच्याकडे कधी तक्रार नाही? तक्रार झाली नाही, गावातल्या एकट्याही माणसाने तक्रार केलेली नाही। जसं आम्ही असं कसं शक्य आहे? नाही, एक सिंगल तक्रार नाही आमच्याकडे त्या गावातली। मी काल तेच म्हणलं त्यांना, किंवा सिंगल जरी आम्हाला फोन जरी केला असता तरी आम्ही ते धाड टाकलं। आणि या रजिस्ट्री बघताय, सावकाराच्या रजिस्ट्री क्रमांक 1, रजिस्ट्री क्रमांक 2 आणि त्याच्यात खूप सारे गट आहेत। किती? 4 वाहनांच्या सुद्धा खरेदी या बाजाराने करून घेतले। किती जमीन आहे तिथे आता? तिला 6 एकर जमीन आहे। आधीच अडकलेली आहे? 6 का 7 एकर आहे म्हणता, पण हे सगळं जो ढीक पडला ना, एकाच चिठ्ठीची काय तुम्हीच सांगा महाराष्ट्राला जरा। 1,42,000 किती चिठ्ठ्या आहेत ह्या? 3 चिठ्ठ्या। 3 चिठ्ठ्यामध्ये जो व्यवहार झालाय तो 1,42,000 रुपयाचा आहे। आणि अशा असंख्य व्यवहार आहेत। आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, त्या बोहा गावामध्ये कमीत कमी 10 असे सावकार आहेत की जे सकाळी तिथे अडकीत आणि सुपारी घेऊन बसतात। येणारं सावध शोधायचं किंवा ज्यांना कर्ज दिलेली आहेत त्यांच्याकडनं व्याजाने पैसे वसुली करायची। प्रश्न मला हाच पडतो की सगळी यंत्रणामध्ये आता जे AR साहेब काल तिथे गेलेत, ती जी सोकॉल्ड पोलीस खाती आहेत ती, त्यानंतर गाव पातळीवरती काम करणाऱ्या सरकारी यंत्रणा, त्या काय करलेल्या असतात? झोपलेल्या असतात। त्यांना हे कळत नाही की कुणाचा तरी बळी जातो आणि त्यानंतर आपण जागा होतो। फडणवीस साहेब बघा काय चाललंय। खरंच हे सगळं किती गंभीर आहे, तेव्हा अशा मस्तवाल लोकांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची आज गरज निर्माण झाली आहे।